एच धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संगा अतीता च ये च संगा अनागता पचुपन्ना च ये संगा अहं वन्दामि सर्वदा। महान करुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविचार सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संत या त्रिरत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुरुवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान के.एस. वाळसाहेब धम्मदूत मैत्री संघाचे संस्थापक अध्यक्ष व श्रद्धावान आमच्या पुनमय लोहा हे उद्याला कंबोडिया आणि व्हिएतनाम या पवित्र देशामध्ये धम्म अध्ययनासाठी बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जात आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी या विहारामध्ये उपस्थित झाले आहोत। त्या निमित्ताने आज उपस्थित आदरणीय आमचे धर्मोपासक कैलासजी पाटील साहेब आहेत, आमच्या अर्चनाताई आहेत, दीपंकर दादा आहेत आणि धम्मदूत मैत्री संघाचे सर्वच पदाधिकारी आहेत, श्रद्धावान उपासक उपासिका आहेत। आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। भगवान तथागतांचा सद्धम्म मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे। भगवान तथागतांच्या सद्धम्माचं जेवढे आपण अध्ययन करू, धम्माला आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, तेवढा धम्म आपल्याला चांगले फळ देत असतो। भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा जो पाया आहे, तो पाया शील सदाचार, म्हणजे ज्या व्यक्तीला सुखी बनायचं आणि सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हायचं, स्त्री असेल, पुरुष असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, राजा असेल, प्रधान असेल, सेवक असेल, कोणत्याही संप्रदायाच्या व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला सुखी बनण्यासाठी शील सदाचाराचं पालन करावं लागतं। जर राजाकडूनही शीलघात झाला, चित्तघात झाला, काही दोष झाला, तर त्याच्याही जीवनामध्ये दुःखच येते। आणि गरीब व्यक्ती असेल, त्याच्याकडे शीलघात झाला, चित्तघात झाला, काही दोष झाला, कायावाच्या मनाचे कर्म चुकले, तर त्यालाही सारखंच दुःख येते। म्हणजे श्रीमंत व्यक्ती आहे, तो चुकला त्याला कमी दुःख येईल असं नाही, आणि गरीब व्यक्ती आहे, तो चुकला त्याला कमी दुःख येईल असं नाही। इथे भेदभाव नाही, धम्माच्या चाकोरीमध्ये भेदभाव नाही, इथे समतोलपणा। श्रीमंत चुकला तरी दुःखच आहे आणि गरीब चुकला तरी दुःखच आहे।
भगवान तथागत सम्यक संबुद्धाचे अग्र उपासक प्रसन्नचित राजा, हा नित्य नियमाने विहारात जाणारा राजा. एका दिवशी तो सकाळच्या प्रहरी सुंदर राजाचे कपडे परिधान करतो. डोक्यावरती मुकुट राजाचा, त्याचे सगळे शृंगार असतात राजाचे, आणि तो एका पांढऱ्या शुभ्र हातीवरती बसतो. त्याचे सैनिक, प्रजा, घोडे, हत्ती सर्व त्याच्या मागे 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 येतात. तर राजा जात आहे, जशी रॅली निघते, आता रॅली निघलेला पाहिजे. तर अनेक लोक त्याच्या समोर जोडले होते. तो चालत होता, चालत होता, चालता चालता त्याचं लक्ष एका 7व्या मजल्यावर गेले. बिल्डिंग 7 मजल्याची बिल्डिंग होती, आणि त्याच्या 7व्या मजल्यावरती लक्ष गेलं तर 7व्या मजल्यावरती एक भगिनी, सुंदर तयार झालेली भगिनी, तेही राजाला वरतून बघतो. आणि बघितलं राजाची आणि त्या भगिनीची नजर एक होती. तर राजा तिला बघितल्याबरोबर त्याच्या चित्तामध्ये तृष्णा जागृत झाली की अरे ही भगिनी किती छान, किती सुंदर आहे. एक विकार उत्पन्न झाला. त्याला काम विकार म्हणतात. बुद्धाच्या भाषेत त्याला काम अग्नी म्हणतात. जसे की आपण अग्नी पाहतो, लाकडं पेटतात, त्याला अग्नी म्हणतो आपण. तो बुद्ध म्हणाले ही वरची अग्नी तरी बरी आहे, पण जर एखाद्या व्यक्तीच्या चित्तामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल किंवा सत्व असतील, इतर प्राणी असतील, सगळ्यांमध्ये तृष्णा आहे, आसक्ती. जर एखाद्या सत्वामध्ये जर काम अग्नी उत्पन्न झाली तर त्याच्यातून बाहेर पडणं हे साधारण व्यक्तीला खूप कठीण जातं. पण जो ध्यानी असेल, जो मुनी असेल, जो श्रवण असेल, जो यथार्थ ज्ञान जाणणारा असेल, ज्या व्यक्तीला प्रज्ञा असेल, जो व्यक्ती शीलामध्ये पुष्ट असेल, अनित्य अनात्म दुःख जाणणारा असेल, तर तो व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडतो. पण एक सर्वसामान्य व्यक्ती जर त्या अग्नीमध्ये पेटला तर त्याला शांत होणं कठीण जाते, असं बुद्ध परिभाषा सांगतात. तसेच राजा बुद्धाच्या जवळचा विहारात येणारा, पण जसा तो त्या स्त्रीला पाहतो तर त्याच्यामध्ये काम वितर्क उत्पन्न होतो, मोहित होतो आणि म्हणतो की हे स्त्री मला पाहिजे. बघा, इतकं प्रवचन ऐकणारा माणूस, इतकं बुद्धाला दान देणारा माणूस विचार किती भयानक असतो. आपले सिद्धार्थ गौतम 8व्या ध्यानात गेले होते. 8व्या ध्यानात गेल्याच्या नंतर प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, पंचम ध्यान, 8व्या ध्यानात खूप मोठी अवस्था आहे. 8व्या ध्यान अजून आपण हे काही ध्यानात नाही. ध्यानात जाऊ त्या ध्यानावर पण आहे ना, फार कमी लोक ध्यानावर करतात, ध्यानात येतात, प्रयत्न करतात. 8व्या ध्यानात गेले सिद्धार्थ गौतम, त्यांनी त्यांच्या गुरुला प्रश्न केला की तुम्ही आता तुम्ही पण माझ्यासोबत 8व्या ध्यानात गेले म्हणे, तर तुमच्या मनात काम विचार आहे का, काम कृष्ण आहे का? तर ते म्हणे खरंच बोलायला नको. जर खरं नाही बोललो तर हे मला पकडेल. कारण जे ध्यानी लोक असतात ते ध्यानाची भाषा जाणतात, आणि जे लोक आरहंत असतात ते आरहंताची भाषा जाणतात. ज्या लोकांना प्रथम ध्यान मिळालं, श्रोतापन्न, सप्तगामी, अनागामी आरंभ झाले, तर त्यांना परिचित ज्ञान प्राप्त झालेले असतात. तुम्ही एकमेकांना काही सांगा, खोटं सांगलं तरी एकमेकावर विश्वास ठेवला जातो. सरदार काही म्हणल्या या काही नाही, मला स्वतःपण अवस्था प्राप्त झाली, ते एक वेळेस विश्वास ठेवते, ऐक नाही. पण ज्या जर स्वतःपण असतील आणि ह्या म्हणल्या की मी स्वतःपण आहे, त्यांना त्या सेकंदामध्ये तिथेच कळत की सरदार काही खोटं बोलत आहे. कारण ते स्वतःमध्ये पडलेले आहेत, त्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. त्याच्यामुळे स्वतःपणाला स्वतःपणाची भाषा
समजते, त्यांचं ज्ञान असते. तर त्या गुरुडीनं सांगितलं गौतमाच्या की मी अजून त्या गोष्टीतून बाहेर नाही आलो, सुप्त अवस्थेत म्हणे, जास्त नाही, सुप्त अवस्थेत मी तिथेच आहे म्हणे. ते छोटे छोटे कण, आलू वेगळू परमाणू, छोटी अवस्था, छोटी कृष्णा माझ्या काही म्हणे, तुम्ही ध्यान करून त्याला बाहेर काढलंय असं त्याने म्हणलं. तर हा प्रसिद्ध राजा इतका ध्यानी होता, दानी होता, सिलवान होता, पण चित्तात विकार उत्पन्न झाला. प्रधान सेवकाला बोलवलं आणि म्हणाला की ती भगिनी जी आहे तिचं लग्न झालं, विचार. त्याच्या प्रधान सेवकाने शोध लावला आणि शोध लावल्यावरती असे समजले की तिचं लग्न झालं. राजा दुःखी झाले, अरे आता कसं म्हणतो. बुद्ध म्हणाले की जर प्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर दुःख होते, आवडलेली व्यक्ती जर भेटली नाही तर माणसाला दुःख होते, परेशान दुःख होतं. किती परेशान होता की पाहिजे 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 म्हणता म्हणता त्याचा दिवस रडण्याचा, रात्र जागून काढते. बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीच्या मनात कृष्ण आहे दिघा जागर तो रती, जागत राहणाऱ्या व्यक्तीला रात्र खूप मोठी वाटते. आणि जो व्यक्ती वयोवृद्ध झाला आणि त्याला तुम्ही सांगितलं चालायला, त्याला रस्ता पण खूप दुर्वलचा वाटत असतो. आणि जो व्यक्ती धम्मामध्ये निपुण नाही, जो व्यक्ती धम्माच्या मार्गावरती आरूढच नाही, जो व्यक्ती शीलावरती आरूढ नाही, तर अशा व्यक्तीला जगणे पण मुश्किल होते. ते का मुश्किल होते? धम्म जाणला नाही, धम्माचं चिंतन केलं नाही. आणि धम्माला न सांगण्यामुळे एक कृष्णा, दोन कृष्णा, कृष्णा वाढत जातात, वाढत जातात, भाव वाढत जाते, अनेक प्रकारचा लोभ वाढत जातो. धम्म न जाणल्यामुळे राग वाढत जातो, द्वेष वाढत जातो, ईर्ष्या वाढत जाते, अहंकार वाढत जाते आणि पाहिजे 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 असं जीवन निघून जाते, नाही का. त्याला सांगितलं आज शील पालन करा ना, उद्या करू. आज दान करा ना, उद्या करू. आज बिहारात चला, उद्या चला. उद्या त्याची येतच नाही. बरेचसे लोक मरून जातात पण उद्या त्याच्या जीवनात येत नाही, उद्याची सकाळ येत नाही. जीवन बर्बाद होत आहे. लाखो करोडो लोक, खरबो लोक वाम मार्गाला लागून जीवनाची बर्बादी करत आहेत. दारू पिण्यात जीवन व्यस्त आहे, जुगार खेळण्यात जीवन व्यस्त आहे आणि पूर्ण भांडण करण्यात, चांगले चुकले करण्यात जीवन खूप व्यस्त आहे की नाही. पण सन्मार्गाने लागणारं चित्त ही श्रेष्ठ असते, सन्मार्गावर लागणारं चित्त फार कमी आहे. राजाच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न झाला पाहिजे. प्रधान सेवक म्हणाला तिचं लग्न झालं. राजे लोक म्हणजे चतुर असतात. तुमचाही राजा चतुर आहे, आमचा लय चतुर आहे ना, तुम्हाला कळूच येत नाही. आता भारत विकायला काढला तरी तुम्हाला माहित नाही. अख्खा भारत आहे की नाही. एक दिवस गुलामीची वेळ येईल, जर प्रजा झोपलेली राहिली तर माणसावरती गुलामीच येते. बुद्ध म्हणाले राजा भवतु धम्मिको, राजा हा धार्मिक असला पाहिजे, जेव्हा प्रजेचं कल्याण होते, हित होते, मंगल होत असते. प्रसिद्ध राजा बिघडला, पूर्ण मला ती बाई मिळाली पाहिजे आणि मी तिच्यासोबत लग्नच करतो. प्रधान सेवक म्हणाला की तिचं लग्न झालेलं आहे, तिच्या नवऱ्याला बोलवा. बघ चतुर लोक असतात, तिच्या नवऱ्याला बोलवा, राजवाड्यावर त्याला काम द्या. जर काम त्याचं चुकलं त्याला डायरेक्ट फाशी द्या. किती विपरीत बुद्धी विनाश आहे. त्याला फाशी द्या म्हणे. जसा तो मेला त्या भाईसोबत मी लग्नच करतो. बघ किती भयानक आहे कृष्ण. हे कृष्णेचा वेळ कसा वाढत चालला, वाढत चालला, कमी नाही. बुद्ध म्हणले कृष्णा हे बेला समान आहे, ते वाढत चाललं. खत पाणी भेटलं की वाढत चाललंय. ते तिच्या नवऱ्याला बोलवलं आणि तिथं त्याला राजा म्हणला की तुला इथे नोकरी करायची आहे, काम करायचं आहे. त्याच्या लक्षात आलं, हुशार माणूस होता. बहुतेक म्हणजे याची नजर माझ्या बायकोवर पडली आणि माझ्या बायकोला मिळवण्यासाठी हा मला इथं काम देत आणि काम करताना चुकलो तरी मला मारूच टाकलं. म्हणे राजे मला काही काम नको म्हणे, मला कामच नको म्हणे, माझं हाईट वस्तू चाललंय. राजा म्हणे नाही नाही तुला करायचंच आहे. राजा बोलिंगड
राजा बोलला काम करायचं, तो तिथे जॉईन झाला कामाला दुसऱ्या दिवशी आणि काम करू लागला. तर काम करताना त्याचं एकही काम चुकत नव्हतं. तुम्ही भाजी भाकऱ्यांना त्याकडे चटणी जास्त होते की मीठ जास्त होते की नाही? त्याला तेही काम केले, बायकांचे काम केले. तू स्वयंपाक कर, चपात्या बनव, भाजी बनव, कांदा काप, लसण घे, एवढे काम दिले परफेक्ट. राजा जर चूक आली, बाकीचे लोक शिष्टमंडळ होतं निर्णय नाही, हे बरोबर आहे. राजा म्हणे आता याला कसं मारू? बघा भगवंताचं जवळचं उपास्य काय बघा, याला कसं मारू? मग राजाने एक युक्ती शोधली. प्रधान सेवकाला म्हणे आता कसं केलं पाहिजे, याचं तर काम चुकत नाही. मग प्रधान सेवक म्हणला खूप अंतरावर एक तलाव आहे आणि त्या ठिकाणी त्या तलावामध्ये खूप पाणी आणि त्याच्या मध्यभागी पांढरं कमळ आणि त्याच्या जवळच एक लाल मातीचं माठ आहे म्हणे. कोणी बनवून ठेवला असं माहित नाही. तर ते काम खूप अवघड आहे. ते जर काम याला सांगितलं हे मरतेच म्हणे. त्या तलावामध्ये इतके साप आहेत आणि जाताना जंगल आहे म्हणे आणि याला तुम्ही वेळ द्या म्हणे, एवढ्या वेळ तू आलाच पाहिजे. राजा म्हणला की तुला उद्या त्या तलावामध्ये जायचं, तिथून पांढरं कमळ घेऊन यायचं आणि ते लाल मातीचं जे माठ आहे ते घेऊन यायचा. तो आज संध्याकाळी गेला की उद्या संध्याकाळपर्यंत आला पाहिजे. दूरचा प्रवास होता. जर तू उद्या दिवस मावळायच्या नंतर आला तर तुला राजवाड्याला आम्ही घेणार नाही, तुला आम्ही बाहेरच्या बाहेरच ठेवू. तो म्हणला काही हरकत नाही. राजाने काम सांगितलं करावं लागेल. आणि मग त्याला इतकी मोठी ते शिक्षा होती. तो घरी आला, बायकोला म्हणाला काही जेवायला आहे का? ते म्हणजे आता भात मी शिजवायला टाकला, ते भात तुम्ही खा आणि जा. ते नाही, तेवढा वेळ नाही. बघा मरणाचं भय सगळ्याला असतं की नाही? त्याला जेवणाची इच्छा नाही पण सोबत येऊन डबा घेऊन जातो. डबा घेतला त्याने सोबत, चालत 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 तो रात्रभर चालला, 12 तास चालला आणि सकाळी सकाळी त्या तलावाला तिथे गेला, थोडा फ्रेश झाला आणि त्याला इतकी भूक लागली होती चालून चालून. तो म्हणाला की आता मी जेवण करतो. त्याने डबा ओपन केला आणि चित्तामध्ये असा भाव आला, जशी मला भूक लागली तशी एखाद्या माणसाला पण लागली असेल, मी अर्ध जेवण काढून ठेवतो. एक अर्धा डब्याचं जेवण काढून ठेवलं आणि काढल्याच्या नंतर त्यांनी जेवणाला सुरुवात करायला गेला तर तितक्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती आला आणि म्हणाला की मला खूप भूक लागली, तुझ्याकडे काही जेवण आहे? हा म्हणाला की हो, बरोबर योग्य वेळी आला, हे जेवण आहे म्हणे, तू कर. त्याला श्रद्धापूर्वक दोन्ही हाताने जेवण दिलं आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं जेवण शिल्लक होतं. त्या तलावामध्ये माशा जे होत्या त्यांना दिलं, जे जीवजंतू होते त्यांना दिलं, थोडंसं त्याने खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर त्याच्यात एनर्जी आली आणि तो चित्त त्याचं काम करू लागलं, प्रज्ञा काम करू लागली. तो म्हणाला मी या जागेवर आल्याच्या नंतर महापुण्य केलं. एखाद्याची खूप भागवणे महापुण्य आहे, कोणाला उपाशी ठेवणं हे महापाप आहे. आलं? जो घासातला घास जे देतो तो खरा घास आहे आणि जो घासातला घास हिसकावतो तो चोर आहे की नाही? याने घासातला घास दिला आणि दिल्याच्या नंतर त्याचं पुण्य झालं आणि तो दोन्ही डोळे बंद करून सत्यक्रिया करू लागला. काय सत्यक्रिया केली? तो म्हणाला मी या जागेवरती आल्याच्या नंतर मी स्वतः भोजन न करता सगळ्यात आधी वयोवृद्ध व्यक्तीला भोजनाचं दान दिलं आणि या दानाच्या पुण्य प्रभावाने माझं 100, 200, 300 1000 पट पुण्य वाढवलं. 1000 पट पुण्य वाढवले म्हणजे. आणि या तळ्यामध्ये जे जीवजंतू आहेत, मुख्य प्राणी आहेत, त्यांना पण मी माझं जीवन अर्पण केलं. याच्याही पुण्य प्रभावाने माझं 1000 पटीनं पुण्य वाढवले अशी त्यांनी भावना केली. आणि हे जे पुण्य मी अर्जित केलेले आहे हे सर्व पुण्य 10 सहस्र लोक धातूतील सर्व सत्वाला अर्पण करतो. मग त्याच्यामध्ये देवीचं शक्रा, संपदे ब्रह्माला, सुदर्शन देवताला, कुशिता, यामा, ब्रह्मकाय, ब्रह्म परिषद देवता, रूप अरूप देवताला आणि
शक्तिमान देवता पण तिथे आल्या. ब्रह्मांडातील निसर्गातील सर्व सत्व आले. सर्व सत्वाला माझे पुण्य अर्पण करतो. याला सक्तिक्रिया म्हणतात. आपणही घरामध्ये वंदना करता, परित्राण पाठ करता किंवा भोजन दान देता. भंतेची नाही आले किंवा एखादा व्यक्ती जरी आला, तुम्ही त्याला जेवण दिलं तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये सत्यक्रिया केली पाहिजे. तुमची मैत्रीण असेल, तुम्हाला माहिती आहे शीलामध्ये पुष्ट आहे, सदाचारामध्ये पुष्ट आहे, धम्म विनयामध्ये पुष्ट आहे, चांगलं सुंदर जीवन जगणारे आणि मीला 2 घास खाऊ घातले तर हेच पुण्य मी सर्व सत्वाला अर्पण करतो. जर ही भावना केली तर निसर्गातील सर्व सत्व तुमचं रक्षण करतात. तुमच्या डोळ्याने दिसत नाही, तुम्हाला पण करतात. भगवंताला सर्व सत्व दिसायचे. त्या व्यक्तीने सत्यक्रिया केली. हे सर्व पुण्य मी अनुमोदित करतो, हे सर्व पुण्य मी अर्पण करतो. सर्व सत्वाने याला धारण करावं आणि या पाण्यामधून मला ते गुलाब म्हणजे जे पांढरं कमळ आहे आणण्यासाठी मदत करावी. तेव्हा लाल मातीचं जे माठ आहे ते तिथून आणण्यासाठी मला सर्व सत्वाने मदत करावी. नागासहित त्याने पुण्य अर्पण केलं होतं आणि मग त्याच तलावामध्ये नाग राहत होता. त्याला ते पुण्य अर्पण झालं, त्याच्या चित्ताला स्पर्श झाला. ते नाग इतका भव्य होता, जसं बुद्ध गेला तर तुम्ही मोचिलिंद सरोवर बघितलं तर लक्षात येईल. ते काय काल्पनिक नव्हता, ओरिजिनल नाग होता. बुद्धाच्या मैत्रीच्या प्रभावाने तो बुद्धाच्या जवळ आला, बुद्धाचं रक्षण करू लागला. या व्यक्तीने पुण्य अर्पण केले. तो नाग म्हणाला तुम्ही याचं रक्षण केलं पाहिजे, याला मदत केली पाहिजे. पण तो म्हणाला जर मी ओरिजिनल रूपात आलो नागाच्या तर हा व्यक्ती घाबरेल आणि इथे काहीतरी भलतच घडेल. त्याने काय केलं, आपलं एक रूप बदललं आणि त्याच्या समोर एक मनुष्याच्या रूपात आला आणि म्हणाला की तुला काय मदत करू. तो म्हणाला की अशा अशा राजाने मला एक कमळ आणायला सांगितले. तलाव खूप मोठा आहे, मी एवढं चालू शकत नाही. त्याची खोली खूप मोठी आहे, त्याची रुंदी खूप आहे आणि पाणी पूर्ण गच्च भरलेलं आहे. ते कमळ मला पाहिजे. तो मला एवढीच गोष्ट आहे का, अरे तू सत्यक्रिया केली ना, म्हणजे इतकं मोठं पुण्य जर तू मला अर्पण केलं, तू दिलं म्हणजे मला, मी तुझा आता सेवकच आहे. मला तू जर मला काही दिलं नसतं ना, मी तुला लक्षात दिलं नसतं. ऐक, तू मला दिलंय, तुला ते परत काहीतरी दिलं पाहिजे, परतफेड केली पाहिजे. असं म्हणून ते नाग देवता त्या पाण्यावर आदर चालत होते. हे रिद्धिसिद्धीचा प्रयोग आहे. भगवान बुद्धांमध्ये 10 प्रकारचे बल होते. तर बुद्ध सुद्धा अग्नीमध्ये पण चालायचे, जळत नव्हतं. पाण्यावर पण चालायचे, जळत त्यांना पाणी बुडवू शकत नव्हतं. आणि भगवान बुद्ध संदर्भ पुंडरीक सूत्र वाचत होते. त्याच्यामध्ये भगवंतांनी अनेक वेळा आकाशगंगेमध्ये धर्म परिषदा घेतलेल्या आहेत, अनंताच्या समवेत घेतल्या आहेत. भगवंताला तिथं पण आसन मिळायचं. ब्रह्मदेवाच्या काही आसन बघतात ते कमल, ते बुद्धाचं आहे आणि तिथे ते भगवंताला आसन मिळायचं. तर हे रिद्धिसिद्धीचा प्रयोग आहे. ज्या व्यक्तीला हे बल प्राप्त आहे ते काही करू शकतात. इतिहास सांगतो, बुद्ध दर्शनशास्त्र सांगते, त्रिपिटक सांगते की महाकाश्यप बंदीचे आजही हिमालयात राहतात आणि उपगुप्त बंदीचे मात्र महासमुद्राच्या तळाशी राहतात. सर्वसामान्य लोक विश्वास ठेवतील का? एक मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचं टावर तेवढं नाही, त्याची लेवल तेवढी नाही, त्याची प्रज्ञा तेवढी नाही, त्यांचं चिंतन तेवढं नाही. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये एक अंधश्रद्धेची आवड, कारण त्यांच्याकडे लेवल नाही ना. आंधळ्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की हे काय आहे ते काय आहे, तो अंदाजे अंदाजे सांगेल, पण परफेक्ट सांगू शकत नाही. ऐकल्या बरं, तसं सर्व प्रजा आंधळी आहे. त्याच्यामुळे आपल्याला आंधळ पण घालवायचं असेल तर बुद्ध दर्शन शास्त्र हे जाणूनच घेतलं पाहिजे. तो गेला, चालत चालत गेला तो नाग देवता आणि ते फुल कमळ आणि ते पूर्ण लाल मातीचा माठ घेतला आणि त्याच्या आवाजी गेला. इतका प्रसन्न झाला. ते म्हणाले की तुम्ही कोण आहात? हे म्हणाले मी नाग देवता आहे, भगवान बुद्धाचा आग्रह उपासक आहे.
मी भगवंताचा उपासक आहे नाही का. आणि ते दिल्याबरोबर याने ते घेतलं, इतका घाई मध्ये आला तो चालत आला. आणि बरोबर संध्याकाळ दिवस मावळायच्या आत 5 वाजता तो त्या राजाच्या दरबाराच्या तिथे आला. राजा विचारच करतो की मनुष्य जे असतात, पुरुष असतात, त्यांच्यामध्ये मायावी शक्ती असतात, त्यांच्यामध्ये दैवी शक्ती असतात. आणि पुरुष हा पूर्ण जे क्रांतिकारी असतो तो त्या फुलाला नक्कीच घेऊन येणार, हे राजाला माहित होतं. लक्षात, हे राजाला माहित होतं. आणि तो राजाने तो यायच्या आधीच मात्र राज दरबार बंद केला. दरबारच मोठा बंद करून टाकला. आणि हा दरवाजात आला आणि मग तो राजन, तुम्ही सांगितलेलं फुल कमळ मी आणलंय आणि पूर्ण लाल मातीचं माठ पण मी घेऊन आलोय, याचा तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेस राजा मात्र ऐकून बाहेर आला आणि प्रजा पण ऐकून ते बहीर झाली होती, बघून पण आंधळी झाली होती. राजाच्या पुढे कोण जाणार, कोणी नाही जाऊ शकत. राजाला वाटलं हा आला बाबा, दरवाजा कोंबडायला पण राजाने काय दार काढलं नाही. इतक्यामध्ये समोरून मात्र भिक्खू संघ चालला. या माणसाने भिक्खू संघाला बघितलं आणि बघितल्याबरोबर त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. धर्माच्या प्रती, बुद्धाच्या प्रती, संघाच्या प्रती. बरेचसे लोक ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं, आपत्ती येते, दुःख येते, परेशानी येते, त्यावर बुद्धाचं ते आठवण करतात, धर्माची आठवण करतात, संघाची आठवण करतात. त्याच्याकडे एकच मार्ग होता बुद्धाचा. तो बुद्धाच्या भिक्खूच्या समवेत विहारात गेला आणि विहारामध्ये गेल्याच्या नंतर असा तो विहारात बसला. भगवान बुद्ध नव्हते विहारात, तो एकटाच बसला. विचार, बाकीचे भिक्खू ध्यान करणारे होते, ध्यानी भिक्खू त्याला कोणी बोललेच नाही. तिथे एक सेवक होता, त्याने त्याला जेवण दिलं, पाण्याची व्यवस्था केली, आंघोळीची व्यवस्था केली. आणि रात्रभर तसाच बसून राहिला. त्याच रात्री प्रसंगित राजाला झोपल्याच्या नंतर भयानक स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की त्याला अनेक प्रकारचे प्रेत दिसू लागले, अनेक प्रेत दिसू लागले. आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी बोलत आहे त्याला. राजा प्रसंगित घाबरला, रात्रीच उठून बसला. आपल्या पत्नीला म्हणाला की मला खूप भयानक स्वप्न पडलेलं आहे आणि ते मला भय उत्पन्न झालं. सकाळी सकाळी राजाचा जो पुरोहित होता, तो पुरोहित राजाने बोलवला आणि म्हणाला की मला अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे, त्याचा अर्थ काय? जसं की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तर ते ब्राह्मण बोलवले होते ना, अनेक लोकांनी आपापले मत मांडले होते, पण कौंडिन्याने एक मत मांडलं होतं की निसर्ग हे बुद्धच बांधणार. तर त्या पुरोहिताला बोलवलं आणि म्हटलं की त्या स्वप्नाचा अर्थ काय होता. तर तो पुरोहित काय थोडा ज्ञानी नव्हता, त्याला डोकं नव्हतं. त्यानं असंच काहीतरी उचलीचे लावले टाकले. तो म्हणाला, राजाला जर मी या स्वप्नाचा अर्थ नाही सांगितला तर राजा माझ्यावरती नाराज होईल आणि नाराज होऊन मला शिक्षा पण देईल आणि बक्षीस पण मिळणार. मग काय झालं, तर पुरोहिताने म्हणाले, हे जे तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे याच्यामध्ये तुमचा घात होऊ शकतो, तुमच्या पत्नीचा घात होऊ शकतो, तुमचं राजगादी जाऊ शकतं आणि तुमच्यावरती या राज्यावरती मोठं संकट होऊ शकतं. तर तुम्हाला याच्यापासून जर आपत्तीपासून रक्षण करायचं असेल तर तुम्ही काय करा, 500 गायी बोलवा आणि त्याच्यानंतर 500 बकऱ्या बोलवा, 500 मात्र घोडे बोलवा, 500 जे अविवाहित लोक आहेत, मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांना बोलवा आणि यज्ञ करा, त्याच्यामध्ये त्यांचा बळी द्या, त्यांना मारून टाका. राजाने आदेश दिला, बोलवा एवढे जनावर. सुरुवात झाली. राणीला माहितीच नाही काय झालं. राणीनं तिसऱ्या दिवशी मात्र त्या गोष्टीचा शोध लावला की काय चाललंय. तर त्या राणीला राजा म्हणतो की आपल्यावर संकट येणार आहे, त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी
आपण अशा प्रकारचा पशुबळी देत आहोत, यज्ञ करत आहोत. यज्ञ करत आहोत. यज्ञ केलं ते संकट दूर जाईल. तुम्हाला कोण सांगितलं? ते म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलं. आणि ते ज्ञान घेत नाही पण त्याला काय माहिती, त्याला काय अक्कल नाही म्हणे. त्यानं तुम्हाला असंच खुश करण्यासाठी सांगितलं. तुम्ही भयभीत आहात, तुम्ही थोडस जागेवर या म्हणे, थोडस होशमध्ये या म्हणे. इथे श्रावस्तीला भगवान बुद्ध राहतात. ते दसबल तनुजंग आहेत, त्यांच्याकडे चला म्हणे. ते बरोबर मार्ग सांगतात. दोघे पती पत्नी रथात बसले, राजाकडे गेले. आणि गेल्याच्या नंतर प्रसिद्ध राजा काहीच बोले ना. त्याला बोलताच येतो इतका घाबरला होता, जणू काय त्याने प्रत्यक्ष भूतपर्यंत बघितलं. राणी म्हणाली की भगवान यांना रात्रीला अशा प्रकारचं स्वप्न पडलं आणि एका पुरोहिताने त्यांना अशा प्रकारचा यज्ञ करायला सांगितला. हा यज्ञ करणं कितपत योग्य आहे? भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या बौद्ध संस्कृतीमध्ये पशूचा बळी देणे हा यज्ञ मान्य नाही. भगवान बुद्धांचा धर्म काय सांगतो? शील, सदाचार, नेता भावना, करुणा भावना, दयेची भावना. सुरुवातीला म्हणालो होतो की जो व्यक्ती शीलामध्ये पुष्ट नाही त्याचं जीवन खूप दुःखमय बनत असते. तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात की यज्ञ करावा. भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये यज्ञ आहे, पण पशुचा बळी देणारा यज्ञ मान्य नाही बुद्धाला. तर बुद्ध म्हणतात की राजा तू यज्ञ जरूर कर, पण तू शील यज्ञ कर. शील यज्ञ काय कर? तू यज्ञ कर पण तू दान यज्ञ कर. तू यज्ञ कर पण श्रद्धेचा यज्ञ कर. ही यज्ञ बुद्धाला मान्य आहे, धर्माला मान्य आहे आणि बौद्ध संस्कृतीला पण मान्य आहे. पण दुसऱ्याचा जीव घेणे हा यज्ञ बुद्धाला मान्य नाही, बौद्ध संस्कृतीला मान्य नाही. राजा होशमध्ये येऊ लागला. भगवंताने त्याला मैत्री दिली आणि मैत्री दिल्याबरोबर तो बोलू लागला. आणि भगवान मी झोपलेला असताना मला अनेक प्रकारचे प्रेत दिसू लागले आणि ते मला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. ते काय आहे? भगवान बुद्ध सर्वज्ञ आहे. भगवान तथागत सप्तैश्वर बुद्धाने डोळे बंद केले आणि त्या स्वप्नाला जाणण्याचा प्रयत्न केला. तर भगवंताला सुस्पष्ट दिसले. बुद्ध म्हणाले की अरे प्रचंड राजा, हे तुझ्या कर्माचा परिणाम आहे. तुम्ही काय आहे भगवान? अरे म्हणी तू म्हणी एका भगिनीला बघितले आणि त्या भगिनीच्या प्रती आसक्त झाला, मोहित झाला आणि पूर्ण मात्र तो राजकारणाला विसरून गेलास. तर ते जे तुझ्या स्वप्नामध्ये जे दिसत होतं, तुला जे भास होत होते, ते म्हणे प्रेत लोक आहेत. आणि ते सगळे प्रेत लोक म्हणे अवीची नरकात उत्पन्न झालेले आहेत. अवीची नरकामध्ये देवदत्त पण उत्पन्न झाला. अवीची नरकामध्ये का जावं लागते याचे कारण भगवान कदाचित समुद्राने सांगितलं. तुम्ही छोट्या छोट्या चुका करताना त्या सुद्धा तिकडचे दरवाजे ओपन करतात. आलं काय लक्षात? आपल्याला वाटते की छोटीशी चूक आहे, एकदा तर काय होते, पण एकाने मत केला आहे थेंबे थेंबे तळी साचते आहे की नाही? म्हणजे तळ साचण्यासाठी असे भले मोठे लहान असते जास्त काही नाही. जर थेंबे थेंबे पाणी पडत असेल ते सुद्धा घडा भरत असतो. श्रीलंकेला एक लेणी पाहिजे आम्ही, तिथे पूर्ण दगडाची कोरलेली लेणी आहे आणि तिथे त्या लेणीच्या मध्ये एक चैत्य आहे. तिथेच मात्र एक खाली दगडाचा रांजण आहे. ते पाणी थेंबते थेंबते पडत असते नाही का? एक वर्ष लागते ते पूर्ण माठ भरायला. एक वर्ष. एका वर्षात ते माठ बरोबर भरतो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच भरतो. श्रीलंकेत मात्र लय आश्चर्य आहे. देवता भूमी आहे, बौद्ध संस्कृती आहे, त्रिपिटक आहे, स्वतःकडनं सकृतागामी अनागामी आनंद विश्व आहे. आणि तिथे मात्र अनेक प्रकारच्या दैवी शक्त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या चरणावरती समर्पित आहे. तो माठ पौर्णिमेलाच भरतो आणि भरला
की ते सर्व पाणी लोक धुवून जातात, एक एक बॉटल एक एक बॉटल एक एक तांब्या पितात. ते पाणी शुद्ध आहे म्हणतात. भगवंताच्या पुढे चैत्याच्या पुढे ते पाणी संचय झालं आणि कोणी बिमार पडतच नाही का. आपल्याकडे म्हणतो पाणी उघड आहे नाही का, ते आम्ही नाही पिणार नाही. पण त्या लोकांची ती धारणा आहे, त्या लोकांची भावना आहे हे पाणी शुद्ध आहे. जाणारा प्रत्येक व्यक्ती बोलतो की हे पाणी शुद्ध आहे, तुमचे दरच्या काम करा. आलं का लक्षात? जर तुम्ही अशी धारणा की हे बरोबर नाही, ते तर बरोबरच नाही आणि ते तर काहीच काम नाही असं जर बोलत गेलं की ते सगळं उलटच होऊन जाते. जे जे तुम्ही चिंतन करता त्या गोष्टीचा परिणाम मात्र समोरच्या वस्तूवर होत असतो. सायन्स सांगते पाणी शुद्ध करण्याचंही आपल्याकडे विज्ञान सांगते आणि पाण्याला दूषित करण्याचं हे सुद्धा विज्ञानच सांगतं. तुम्ही एक ग्लासभर पाणी घ्या आणि त्या पाण्याला बघून राग करा, द्वेष करा, ईर्ष्या करा, त्या पाण्यामध्ये अशुद्ध भावना करा आणि ते पाणी त्या तुम्ही बिमारच पडणार. आणि एक ग्लासभर पाणी घ्या आणि त्या पाण्याला बघून अशी भावना करा, पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्यानं माझे लहान भागल्या जाते, पाण्यानं मला ऊर्जा मिळल्या जाते आणि पाण्यामुळे माझं मी खूप तंदुरुस्त राहतो, हे पाणी माझ्यासाठी अमृतच आहे. अशी भावना केली तर ते पाणी तुमच्यासाठी अमृतच बनतं, ते जहर बनत नाही. तुमच्या मनाचा खेळ आहे म्हणून बुद्ध म्हणायचे मनोभोगम कमानो. सर्व गोष्टी मनातूनच उत्पन्न आहे, सर्व धर्म मनातून उत्पन्न आहे. जे तुम्ही ठरवलं तेच मात्र जीवनामध्ये निश्चितच घडत असते. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की राजा, तुझ्या चित्तामध्ये जो दूषित विचार आलेला आहे तो विचार मात्र तुझ्यासाठी घातक होतो. तो विचार तुला हवेची नरकामध्ये घेऊन जाणार आहे आणि कल्प वर्षापर्यंत तुला दुःखच देणार आहे. म्हणून तू त्या विचारातून बाहेर यावं यासाठी तो जो प्रयत्न आहे तुला सजग करत आहे. म्हणजे भगवान मला समज नाही तर बोलून सांग. भगवान बुद्ध डोळे बंद करतात आणि विपस्सी नावाचे भगवान बुद्ध त्या भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करतात की हे प्रेत जे उत्पन्न झालं हे कशामुळे उत्पन्न झालं, कुठून उत्पन्न झालं. तर त्या काळामध्ये विपस्सी नावाचे संमेश्वर बुद्ध होते. तुम्हाला 28 बुद्ध झालेले माहिती आहे. तर विपस्सी नावाचे पण एक बुद्ध आहे. तर त्याच काळामध्ये हे 4 मनुष्य होते ज्याला प्रेत गती लागली, जे राजाला जागवण्याचं काम करतात. त्या काळामध्ये हे 4 लोक प्रचंड धनवान, गडगंज संपत्ती होती. पण हे भिक्षूला बघितल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये राग उत्पन्न व्हायचा. भिक्षू पाहायला द्वेष उत्पन्न झाला, आलं इकडे. भगवान बुद्धाला बघून अनेक लोक राग करायचे, द्वेष करायचे. त्यांची ती चित्ताची चेतना कशी होते. अधिक तुमचं जर जड कर्म असेल तर ते जड कर्म तुम्हाला अजून जड कर्म करायला सांगतं. चोरी करणारं मन हे चोरीच करायला लागतं. दान देऊ देत नाही, दान दिलं ते बेचैन होते. चांगला माणूस जर वाईट वागला तर त्याला बेचैन होते आणि वाईट माणूस जर चुकून चांगला वागला तरी त्याला बेचैन होते. दोन्ही मार्ग खूप वेगवेगळे आहे. तर ते विपस्सी भगवान संमेश्वर बुद्धाच्या काळामध्ये धनवान होते. प्रचंड धन संपदा त्यांच्याकडे होती. पण धन असून सुद्धा ते बुद्धाला दान देत नव्हते, धम्म कार्यासाठी दान देत नव्हते. भिक्खूला सुद्धा ते कधी एक वेळेचं भोजन पण देत नव्हते. ते धन वापरायचे कशासाठी? स्त्रियांना विकत घेण्यासाठी आणि पूर्ण जुगार करण्यासाठी आणि कुणाचे मात्र खून खराबा करण्यासाठी ते धन वापरायचे. त्या धनाचा दुरुपयोग केला त्यांनी. आता सतत विचार करायचे की आज मी या नगरात जाईल आणि त्या स्त्रीला खरेदी करेल, मी उद्या त्या नगरामध्ये जाईल, त्या व्यक्तीचा खून करेल, अशी त्यांची धारणा होती. आणि बुद्धाला शिवाय द्यायचे, धम्माला नाव ठेवायचे, भिक्खू संघाला नाव ठेवायचे. बांधवांनो, जे लोक बुद्धाला, धम्माला आणि भिक्खू संघाला नाव ठेवतात
त्यांचा निश्चित मात्र विनाश आहे. आलं का लक्षात? बुद्धाच्या काळातला विपुसंग आणि वर्तमान काळातला विपुसंग आणि पुन्हा मात्र भविष्य काळात येणारा विपुसंग हे बुद्धाचं काम करणार. जर परिशुद्ध, परिपूर्ण आणि पूर्ण शिला पुष्ट असलेल्या भिक्षूला जर आपण बोललो तर त्याचे दुष्परिणाम मात्र येतात. लगेच नाही येणार, पण येतात. हळूहळू का होईना येत असते. कासवाच्या गतीला का होईना, पण ते कर्म विचार करतात म्हणजे करतात. या चारही लोकांनी बुद्ध धम्म संघाला नाव ठेवले, राग लोभ द्वेष केला आणि धन संपवलं आणि मेल्याबरोबर त्यांची गती मरत असताना त्यांचे हातपाय वापरले झाले. बुद्ध म्हणाले आलं, डोळे त्यांचे मरत असताना बाहेर पडले. म्हणजे जीव जात आहे तर रक्ताच्या ते पूर्ण उलट्या करू लागले. किती कठीण काम आहे. बुद्ध म्हणजे जर हे असं मरण असेल हे तुमचं अधोगतीचं मरण आहे. म्हणजे बुद्धाने वर्तमान काळामध्ये एखादा व्यक्ती दुर्गतीला गेला कशी ओळखायचे, मरताना त्याला पाहिजे, मरताना त्याला पाहिजे. आणि एखादा व्यक्ती सुगतीला कसा गेला ही सुद्धा त्याला मरताना बघायचं. तुम्ही जर व्यक्ती अचानक असा जमिनीवरती पडला, झोपला, सहज झोपला आणि झोपल्या जागच्या डोळे बंद झाले आणि त्याला मृत्यू आला तर समजायचं त्याची सुगती. हे 100% त्याची सुगती आहे. आरडा ओरड नाही, उलटी नाही, रक्त नाही, हातपाय घोड्याचं काम नाही. काही काही लोक मरताना बघितलं, मी बघितले नाही का, घर 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 आवाज येतो, काय वेदना होतात त्यांच्या, हातपाय आपटतात, डोकं आपटतात आणि डोळ्यातून रक्त, तोंडातून रक्त येते आणि असं मरताना हात आपण गेला, हात पण होतो, असे रक्त घेऊन लोक मरतात. वेदना होतात. जसं की विंचू चावल्यावर कशा वेदना होतात तशा वेदना मात्र कर्माच्या द्वारा तुम्हाला मरत असताना होतात. जर असं मरण होत असेल तर समजून जायचं या माणसाचे भयानक कर्म. आलं का लक्षात? खूप भयानक त्याचे कर्म आहेत आणि तो व्यक्ती दुर्गतीला चालला असं तुम्ही समजायचं. हे चारही लोक मरत असताना अशा दयनीय अवस्थेमध्ये मरण पावले आणि मेल्याच्या नंतर मात्र त्यांचं सरळ सरणावरती गेलं नाही. ते जे मैत आहे त्याची सरणावरती गेलेच नाही. त्यांना मात्र रस्त्यातच पुल्या पुल्याने खाऊन टाकलं. डायरेक्ट दुर्गतीला गेले, अविची नरकामध्ये पडले. कितीतरी कल्प काळ त्यांचा लोटला तरी सुद्धा ते आजही तिथेच अविची नरकामध्ये पडले. एका बुद्धाला उत्पन्न होण्यासाठी अल्प वर्ष लागतात की नाही? भगवान बुद्धाला आपल्या बुद्धत्व मिळवण्यासाठी 4 असंख्य 1,00,000 कल्पना विपश्य बुद्धाच्या काळात हे 4 नमुने जन्माला आले आणि तेव्हा ते दुर्गतीला गेले. संमेश्वर बुद्धाचा काळ आणि संमेश्वर बुद्धाचा काळ आला तर सुद्धा ते अविची नरकातच पडलेले होते. तर त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणाले की ते प्रेत आहे तुला सजग करत आहे. ते सजग काय करत आहे? तुझं काहीतरी पुण्य आहे. पुण्यवान व्यक्तीला निसर्ग सजग करतो. त्या प्रसिद्धी त्याला प्रेताने सजग केलं. ते प्रेत जे आवाज करत होते ना, ते आवाज नव्हता, तुला बोलण्याचा प्रयत्न होता. भगवान ते मला काय बोलत होते? बुद्ध म्हणाले तुला ते हे सांगत होते की आम्ही सुद्धा तुझ्यासारखेच होतो, लय धनवान, लय पैशावाले होतो आणि आम्ही सुद्धा तेव्हा मनुष्य असताना पैसे देऊन देऊन महिला खरेदी करायचे, चोरी करायचे, खून खराबा करायचे, व्यभिचार करायचे, असत्य बोलायचे आणि पूर्ण बुद्ध धम्म संघाला नाव ठेवायचे, गोष्ट गावायचे आणि त्या कर्मामुळे आम्ही आता अविची नरकात आहोत. तू हे कर्म करू, तू हे पाप कर्म करू नको. तू सजग हो, तू सावध हो, कारण तू बुद्धाचा उपासक आहे. सांगण्याचा प्रयत्न त्या प्रेत लोकांनी केला. राजा एकदम असा होशमध्ये झाला. बापरे म्हणे प्रेत लोक मला जागे करत होते का? म्हणे भगवान माझं खूप चुकलं म्हणे का. बायको शेजारीच होती नाही का? आताची बाई बाबा तू तसं करतो का? पण ती बाई पुण्यवान होती. ती पुण्यवान बाई म्हणे की तो बुद्धाकडे आल्यामुळे वाचला नाही का? आणि तू तसं केलं नाही म्हणे, तुझा तो प्रयत्न होता.
नाही काय? तू कधी शीलघात केला नाही म्हणे, चित्त आहे म्हणे, मन आहे, मनाचे विकार उत्पन्न होतात, पण तू सावध झाला. तो म्हणायला पाहिजे तुझ्यामुळे मी सावध झालो, नाही काय? मी तुझ्यामुळे वाचलो, पण आता म्हणे जे वाईट विचार आहे, जे वाईट कृत्य आहे, मी कधीही करणार नाही. आता मी सावध झालो. भगवंताला त्यांनी क्षमायाचना केली आणि म्हणजे भगवान आजपासून मी प्रत्येक स्त्रीला माझ्या भगिनीसारख्या समजेल म्हणे. बुद्ध म्हणाले, राजा जर एखादी भगिनी तुझ्यापेक्षा लहान असेल तर तिला तू मुलगी समजला पाहिजे, आणि जी भगिनी तुझ्या बरोबरीची आहे तिला बहीण समजला पाहिजे, आणि जी भगिनी तुझ्यापेक्षा मोठ्या वयानं तिला तू डायरेक्ट आईच म्हणलं पाहिजे. राजा म्हणाला, भगवान आता जे काय असेल ते म्हणतो म्हणे, आता मला गुरुवेदला जायचं नाही म्हणे, माझे डोळे उघडले, माझं पुण्य जागलं, आता मी कधी बेहोश मध्ये राहणार नाही. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले की तू जर प्राणी हिंसा केली आणि तू जर व्यभिचार केला तर तुला दुर्गतीशिवाय कोणीही मध्ये त्याच्यापासून थांबवू शकत नाही. तुला शील सदाचारामध्ये गोष्ट होणी जीवन जगावं लागेल. तो म्हणाला, होय भगवान, शील सदाचार दान पुण्य आणि पुन्हा सेवा भावी चित्र माझं बनवतो आणि चांगल्या पद्धतीने आता जीवन जगतो. राज्या या देशेमध्ये हा त्रिपिटकाचा सार आहे. म्हणजे मी भगवान बुद्धाचं जे शुद्ध वचन आहे, जे त्रिपिटकाचे सूत्र आहे, ते सूत्र सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण भगवंताचा शुद्ध धर्म शिकवला तर लोकांचं कल्याण होईल, आहे की नाही? जर आपण बाकीच्या काही पण खिचडी करत बसलो तर ते काही कामाचं नसते. बुद्ध वचन शिकवलं पाहिजे, सूत्र शिकवले पाहिजे, धम्मपद शिकवलं पाहिजे, गाथा शिकवल्या पाहिजे, कथा शिकवल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपलं खूप कल्याण आणि मंगल होत असते. निश्चितच आज आपण खऱ्या अर्थाने आई बाबा जाणार आहेत, बाहेर देशामध्ये जाणार आहेत आणि त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी आता आपण सगळेजण एकत्र आलो. त्यांच्याप्रती मंगल मैत्रीची भावना आपण करत आहोत. हे एवढ्यासाठीच आहे की एक प्रेरणा मिळते, एक उत्स्फूर्तपणा मिळत असतो, आहे की नाही? एक ऊर्जा मिळत असते की अरे सगळ्यांचे माझ्यासोबत आशीर्वाद आहे. आशीर्वादापेक्षा त्यांचे शुद्ध कर्म त्यांच्यासोबत आहे की नाही? काया वाचा मनाचे शुद्ध कर्म आणि पूर्ण शील सदाचार त्यांच्या सोबत आहे. त्यांचं दान पुण्य त्यांच्या सोबत आहे. त्यांची श्रद्धा भावना त्यांच्या सोबतच आहे. निश्चितच हे कुशल कर्म त्यांचं रक्षण करणार आहे आणि प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा पण येणार नाही आहे. श्रीलंकेला पण आई आल्या होत्या, तर बाबा म्हणत होते की त्यांना त्रास होतो, विमान प्रवास असं होईल तसं होईल, नाही का? आम्ही म्हटलं काहीच नाही होत, आणि पूर्ण श्रीलंकेमध्ये आले तर त्यांना काहीच त्रास नाही झाला. आमच्या आईला तर झालंच नाही, पण त्यांचे जे माता पिता होते नाना, त्यांना पण काही त्रास झाला नाही. पूर्ण 85 वर्षाचे असतील त्यावेळेस, आता 87 आहे ना? आता 82 वर्षाचे काय कमी आहे का? तरी पण शुगर असणारा व्यक्ती पूर्ण भात खाऊन फिरायचे, भात खायचे, ते नॉनव्हेज खात नव्हते, ते डाळ आणि भात खायचे, फळं खायचे, आहे की नाही? आणि त्याच्यात ते आमच्या आजी म्हणायचे भाकर भेटते का? आम्हाला भाकर नाही. एक तरी भाकर सांगा भेटते, तुम्हाला 500 रुपये देतो म्हणून 1000 रुपये दिले तरी तुला भाकर भेटत का? म्हणला श्रीलंकेत भाकर करून द्यायची. म्हणलं एकदा म्हणलं आई मासे भेटतात त्या फेकून गेले. तिथं एवढं जेवण साधं होतं, भातच होता, तरी पण ते संपूर्ण श्रीलंका फिरले. ते त्यांना काही त्रास नाही झाला, आमच्या आईला पण काही त्रास नाही झाला. आणि याचे एवढं महापुण्य आहे पाटील साहेब की तिथे आम्हाला गुरु भक्तीची भेटली. एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की आमच्या बसमध्ये आम्ही जवळजवळ 30-40 लोक आहेत, पण 40 लोकांमध्ये या 9-10 लोकांचं पुण्य नव्हतं. किरबत ज्ञानानंद भरतेचे एवढे महान भरतेचे आहेत, तर त्यांच्या विहारात जाऊन यांनी भिक्खूसांना भोजन पण वाढलं आणि त्याच्यानंतर गुरु भक्तीची असे आम्हाला जवळ घेऊन बसले.
मी असा खाली बसलो होतो मंदिरमध्ये त्याच्या शेजारी बसलो काय, आणि यांना पण असं समोरासमोर बसवलं आणि खूप वेळ चर्चा केली. म्हणजे गुरु ब्रह्मदेवाचं दर्शन पण यांना जवळून झालंय. हे काहीतरी पुण्यकर्माचं भाग आहे. आता आम्ही गेलो होतो मागच्या वेळेस श्रीलंकेला, काही दलाचे लोक नव्हते, नुसतेच भांडायचे. ते गुरु कधी भेटले पण नाही. म्हणजे बरं झालं नाही भेटले, जाऊ दे. नाही का, म्हणजे चित्त शुद्ध लागतं, चित्ताची भावना चांगली लागते. जर तुमचं मन शुद्ध असेल तर शुद्ध पवित्र लोक भेटतात, आणि तुमचं मन पूर्ण दुर्गतीनं भरतात तर कसं काय भेटतील ते नाही भेटत. तर गुरु बंदीचं पण दर्शन यांना त्यावेळी झालं. आणि आम्ही म्हटलं की गुरु बंदीचे कधीच कुठल्या बंदीच्या जवळ बसून फोटो काढत नाही. तर बंदीजीने मला बघितलं, बंदीची फोटो नाही काढला नाही. हा इतर आम्ही माताची मी इतका भारी खूप झालो. म्हणलं बाप, गुरु बंदीनं बोलवून जवळ बसून फोटो काढले नाही का. आजीचे पण काढले, नानाचे पण काढले, ओवाळाईसोबत फोटो त्यांनी तिथे काढले. भरभरून त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा समजलं की यांच्या पारमिता खूप पूर्ण आहे, चांगल्या पारमित आहे. एवढा महान गुरुचं दर्शन एकदम जवळून त्यांना झालेलं आहे. स्वतः पण सकृतागामी अनागामी अवस्थेला ते प्राप्त आहे. आलं का लक्षात. असा इतिहास सांगतो की ते देव लोकात उत्पन्न झाले आहे. श्रीलंकेमध्ये बुद्ध शासन सुव्यवस्थित करण्यासाठी, टिकवण्यासाठी त्याचा जन्म आहे. भारतीय लोकांना आता समजणार नाही, पण अभ्यास केला हळूहळू समजेल. अशा श्रेष्ठ पवित्र भिक्खूचं दर्शन झालं. कॅन्डीमध्ये त्यांना भगवंताच्या दंत धातूचं दर्शन झालं. गंगारामा टेम्पल आहे तिथे आईच्या डोक्यावरती मात्र भगवान बुद्धाचे केस धातू, तिथे बुद्धाचे केस 7 धातू होते, त्याच्यामध्ये केस धातू पण आईच्या डोक्यावरती ठेवण्यात आलेले आहे. दंत धातू जवळून त्यांनी बघितला. अनेक प्रकारच्या चैत्याला, स्तूपाला आणि मोठ्या मोठ्या कोरोनामध्ये त्यांची भेट झाली, दर्शन झालं. हे केवळ पुण्यकर्माचा एक भाग आहे. निश्चितच आता सुद्धा आपण कंबोडिया बौद्ध राष्ट्रात जात आहात, व्हिएतनाम बौद्ध राष्ट्रात जात आहात, तिथे सुद्धा निश्चितच तुम्हाला चांगल्या गुरुचं दर्शन मिळेल आणि तुम्हाला चांगल्या बौद्ध संस्कृतीत सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घडेल. प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा, दुःख येणार नाही आहे, कारण आमची मंगल मैत्री आई बाबांच्या सोबत आहे. तर निश्चित तुमचा प्रवास हा सुखाचा हो, यशाचा हो, अशा प्रकारची उदात्त मंगल कामना व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धर्मदेशना आणि शुभेच्छा ठिकाणी थांबवतो. भवतु सर्व मंगल सर्वांचे जय मंगल हो.